नमस्कार मित्रांनो, मी आकाश जाधव पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनल. मी पुन्हा एकदा आलोय माझ्या लाडक्या कोकणात म्हणजेच माझ्या गावी. आजचा हा दिवस खूप खास आहे कारण आज आपण जाणार आहोत मासे पकडायला. म्हणूनच ही व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि बघा की आम्ही किती मासे पकडलेत ते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला, आपल्या या ब्लॉगिंगला. तर मित्रांनो, मी कालच आलो इथे आणि आज सकाळी उठल्याबरोबरच आपला हा छोटासा प्लॅन तयार होता. तर आता वेळ झाली आहे 11:30 पावणे 12 आणि मी आणि माझी गावची मंडळी निघालो आहोत ते नदीच्या दिशेने. तसं तुम्ही बघितलंच असेल, आमच्या या ग्रुपमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आहेत. आणि हा रस्ता तुम्ही पाहिला नसेलच. तर हा रस्ता आमच्या सर्वांच्या घरांच्या मागच्या साईडने नदीच्या दिशेने जातो. आज आपण जिथे चाललो आहे ती म्हणजे तीच नदी जी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिली होती. पण आज आपण त्या नदीच्या पुढच्या बाजूला जाणार आहोत. पुढे एका छोट्याशा धरणाजवळ आपण पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी जायचा जो रस्ता आहे तो थोडासा मिनी जंगल टाईप आहे. म्हणूनच मे बी आपला हा प्रवास थोडाफार ॲडव्हेंचरस होईल. तर पुढे काय घडतं ते तुम्ही पहा. तर इथे एक विहीर आहे आणि या विहिरीजवळच आम्ही लहानपणी अंघोळ करायला, इथं खेळायला यायचो. सध्या तरी इथे आता कोणी येत नाही कारण ह्याच विहिरीचं पाणी आता घरोघरी पोहोचवलं जातं. तर हे देखील या गावाच्या प्रगतीचं एक उदाहरण आपण समजू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि तो साहजिकच आहे. बरेच दिवस झाले होते मी यूट्यूबवर ब्लॉग अपलोड केलेला नव्हता. खरं तर लास्ट ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की आतापासून आपली भेट ही मुंबईमध्ये होईल. पण मुंबईत असताना मला काही खास मनापासून ब्लॉगिंग करावीशी वाटलीच नाही. आणि आता म्हणूनच पुन्हा नव्याने गावापासूनच सुरुवात करावी असं वाटतं. तर इथून पुढे मी ब्लॉगिंग कंटिन्यू ठेवेन अशी अपेक्षा करतो. जर तुमचा सपोर्ट मला मिळाला तर त्या सपोर्टमुळे मला खूप काही करता येईल. म्हणूनच हा व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. मित्रांनो, आतापासून आपल्या छोट्या जंगल ट्रेकची सुरुवात होत आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या छोट्या जंगल ट्रेकला. काय असतं ते? काय म्हणतात त्यांना? मालवणीमध्ये काय बोलतात? आताच तर बोललास तू. माव. मित्रांनो, आपल्याला अजून 5-10 मिनिटं लागतील. आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत आणि इथे तुम्ही समोर बघू शकता. इथे देखील एक विहिरीसारखं एक स्ट्रक्चर आहे जे फुल पॅक आहे मे बी आणि पाईप्स वगैरे जॉईन केले आहेत आणि बाजूलाच मोटारीसाठी एक स्ट्रक्चर केलं आहे जिथून पाणी घरोघरी पोहोचवलं जात असणार. इथे जागोजागी अशी मोठमोठी वारुळे होती. आणि इथे देखील एक वारूळ दिसला आहे जे माझे बंधू कॅमेऱ्याद्वारे कव्हर करायला जात आहेत. मे बी तुम्हाला थोडंसं दिसत देखील असेल, बट अंधार असल्यामुळे ते कॅमेरामध्ये व्यवस्थित घेता आलं नाही आहे. तर मित्रांनो, मागे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की वातावरण हे खूप अंधारमय झालं होतं आणि आम्हाला वाटलंच होतं की आता पाऊस हा कधीही सुरू होऊ शकतो. आणि पावसाने देखील आमचं ऐकलं आणि त्यांनी हजेरी लावली आणि आता पाऊस हा सुरू झाला आहे.
तर मित्रांनो, आपण आपल्या ठिकाणी पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता आपण धरणाच्या पाशी आहोत आणि इथला परिसर, इथलं वातावरण हे किती सुंदर आणि मस्त आहे. थोडा पाऊस झाल्यामुळे पाणी गढूळ आहे. नाहीतर इथे पाणी हे एकदम स्वच्छ असतं आणि त्या पाण्याखाली मासे देखील आपल्याला दिसतात. तरी देखील आपण एक ट्राय करून बघूया आणि पाहूया आपल्याला किती मासे पकडता येतात ते. चला तर सुरू करूया. मित्रांनो, समोर जो मासे पकडायला गेला आहे तो माझा भाऊ आहे. त्याचं मासेमारीकडचं लक्ष आणि पेशन्स पाहिलं तर खरंच खूप जास्त आहे. कारण जवळपास 15-15 मिनिटांनी जाळं टाकूनसुद्धा मला तरी काही मासा दिसत नव्हता. एक मासा उडी मारायचा आणि लगेच पाण्यात गायब व्हायचा. पण त्याच्या जाळ्यात मात्र काहीच लागत नव्हतं. पण तरीही त्याचं ट्राय करणं हा भागच खूप छान आहे. म्हणूनच त्याच्या पेशन्ससाठी आणि मेहनतीसाठी प्लीज या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि त्याचं कौतुकही. मित्रांनो, जवळपास 1 ते 1.5 तास आम्ही इथे होतो. पण आम्हाला अजूनही मासे काही मिळाले नाहीत आणि आपली मंडळी एकमेकांशी चर्चा करत होती. उद्या पुन्हा इथे यायचं आणि मासे हे पकडूनच दाखवायचे. आजही काही मासे आम्हाला मिळाले, परंतु ते कॅमेरामध्ये कॅप्चर करता आले नाही आणि ते 1-2च होते आणि फारसे मोठे देखील नव्हते. त्यातला एक मासा तर मृत अवस्थेत होता. तर मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉग हा या ब्लॉगचा पुढचा भाग असेल. तोपर्यंत जर तुम्हाला आमचा हा छोटासा जंगल ट्रेक आणि इथला परिसर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसंच असे अनेक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपली भेट लवकरच पुन्हा होईल. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. Sao mà xua cha quá, qua đầu đi.